खूप गर्दी आहे, एकदम खतरनाक. काय झालं विघ्नेश? पडलो पडलो मजबूत पडला तू? खरं पडला? परेल आलंय शेवटी. इथून आम्हाला बुक्की फुल लागलं तिकडे हाताला बडावडी धक्का बुक्की. इथून आता आम्हाला हा ब्रिज चढायचा वरती. हे मी राज जाधव, आपका आपला सिनेमॅटिक राज. वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ गाईज. तर आज मी जाणार आहे परेलला. ठीक आहे, परेलला जाणार आहे आणि तिथे माझं काहीतरी काम आहे. तुम्हाला तिथे जाऊनच सांगेल, आता नाही दाखवणार तुम्हाला आणि सांगणार पण नाही. तिथे जाऊन तुम्हाला कळेल की मी का चाललो आहे आणि कशासाठी चाललो. ठीक आहे, तर मी वेळ झाले आता 3 वाजायला आले. मी आणि विघ्नेश स्टेशनला थांबलो आहे आणि ऋषिकेश नाला सोपरेला नाही, तो पण तिकडे परेलला येणार आहे. तर गोंडी स्टेशनला विघ्नेश येऊन थांबला आहे. तो मला केव्हापासून कॉल करतो, माझा फोन व्हॉइस मेलला चालला आहे, माहिती नाही का. तर ठीक आहे, आता मी निघतो. मी झालो आहे रेडी. हे माझे आउटफिट आहे बघा. आता आम्ही तिथे जाऊन दाखवेल तुम्हाला की मी कुठे चाललो आहे आणि कशासाठी चाललो आहे. तर ह्या ब्लॉगला एन्जॉय करा. आणि मी हर वीकला बाहेर जाणार, हर संडेला. थोडं लास्ट 2 महिन्यापासून माझे ब्लॉग खूप कमी येत आहेत. तर मला तर टाईम नाही मिळत आहे डेली ब्लॉगिंग करण्यासाठी. मी हप्त्यासाठी करेन जेव्हा माझे 1000 सबस्क्रायबर आणि वॉच टाईम कंप्लीट होईल. आपलं चॅनल मोनोटाईज होईल आणि माझ्या यूट्यूबच्या जर्नीला स्टार्ट करेन डेली बेसिसवरती. ठीक आहे, तर पुढे बघत राहा मी कुठे चाललो आणि कसं चाललो. बाय. ये विघ्नेश, काय बोलतो? कुठे जायचंय, कशासाठी ते नको सांगू, फक्त ते थोडा सस्पेन्स ठेवलाय मी. तिथे तिला गेल्यावर कळेल आपण कुठे चाललोय. व्हॉइस मेलला चाललाय फोन, आयफोन ना, काय करणार आता. त्याचा पण आयफोनच आहे. आयफोन. आता कितीची ट्रेन आहे? वडाळ आहे. तर आम्ही आता इथून निघणार आहे गोंडी स्टेशनवरून लवकरात लवकर. कसं आता आम्हाला इथे वडाळा ट्रेन लागले 2:50ची, 250 वडाळा. तिथून आम्हाला कुर्लेला पुढच्या डबलला चढायचं. त्यानंतर तिथून उतरून 4 नंबर फास्ट ट्रेन पकडून परेलला उतरून आपण गाजवून टाकू. काहीतरी करू, पण गाजव. जेवला का? माझ्या घरी जेवण बनवून जाऊन वडाबिडा पाव खाऊ. चलो मिल जाए. विघ्नेश अरे आप लोग लेट्स गो. विघ्नेश भेटू पुढे लवकरात लवकर. आम्ही कुर्ल्याला पोहोचलोय. एन्जॉय ते ब्लॉग चालू. ब्लॉग खूप गर्दी आहे, एकदम खतरनाक. खूप गर्दी आहे. असा येऊ नीचे मुंबई. काय मुंबई हे काय झालं विघ्नेश? पडलो मजबूत पडला तू? खरं पडला? गर्दी बघ, जीव जायला त्याचा व्हेंटिलेटरचा. मोठे गर्दी आहे, खूप गर्दी इथे बघा. गर्दी कार्डिओ चालू है. दादर पहुंच गए हम लोग. अभी हम लोग देख सकते हैं बहुत गर्दी थी यहाँ पर. ऊपर चढ़ने के लिए इसलिए हम लोग साइड में रुके, उसके बाद हम लोग ऊपर चढ़े. वहाँ पर 9 नंबर वरती आम्हाला जायचं. 9 नंबर पे जाएंगे, फिर उसके बाद वहाँ से ट्रेन पकड़ेंगे परेल. 9 प्लॅटफॉर्म क्रमांक मिळाला. आता इथून जायचं. इथून पण गर्दी दिसते. गर्दीमध्ये मी तो ओरडत होता आतमध्ये, खूप मजा घेत होता आतमध्ये. एक अभी नहीं रुकेगा. जिस काम के लिए अपन जा रहे हो वो काम थोड़ा यूनिक है मेरे लिए, क्योंकि मैं फर्स्ट टाइम जा रहा हूँ, फर्स्ट टाइम करने वाला हूँ. परेलला पोहोचलो. परेल आलंय शेवटी. इथून आम्हाला बुक्की फुल लागलं तिकडे हाताला बडावडी धक्का बुक्की. इथून आता आम्हाला हा ब्रिज चढायचा आहे वरती.
परेल आलोय शेवटी. ट्रेनचा प्रवास म्हणजे खतम. ही मुंबई नगरी आहे, मुंबई नगरी. इकडे असंच होतं, धक्काबुक्की मजबूत. मजबूत. ऍडजस्टमेंट खूप आहे. आम्ही बघतोय फक्त आई शपथ आता उतरेल जेव्हा उतरेल खतम. बॅक टू बॅक लोक उतरतच चालले. तरी लास्ट मुमेंटला आम्ही चढलो आणि चढलो. बाकीचे राहिले. ब्रिज हा विघ्नेश आणि आम्ही परेल मध्ये. लेट्स गो. ऋषी कुठे जायचं ऋषी? तुम्हाला जे मी सांगितलं होतं ते या टी शर्ट वरून तुम्ही कळालं असाल. नसेल कळाला तर तुम्हाला समजेल आता आम्ही कुठे चाललोय ते. मी सांगितलं नाही ऋषी आम्ही कुठे चाललोय म्हणून. सरप्राईज आहे तुमच्यासाठी. जरा सरप्राईज आहे. हम लोग काय करतोय ते कसली. अरे ऋषी बाबा गर्दी. 5 मिनिट मला सोडायला लागत नव्हते आता. माणसं उतरतायत ओढत आम्ही चढलोय. मी चढलो मग ह्याला ओढ इथं थांब बोललो. आम्ही आता पोहोचलो. इथून किती लांब रे? पुढे जाऊन राईट मारायचा आणि हा चलो फटाफट जातो आम्ही. कोणाचं घर आहे? आणि आम्ही आलोय वाजवण्यासाठी. ठीक आहे, मी सांगितलं नव्हतं आता परेलमध्ये पोचून तुम्हाला सांगतो. आम्ही आलोय वाजवण्यासाठी. मी विघ्नेश, ऋषिकेशचा म्युझिकल ग्रुप आहे आणि आम्ही त्यात 2 नवीन. ठीक आहे, बघू आपली कशी बनते जीवन. वाजवता येतं की नाही तर बघू. ना आम्ही ट्रेन मध्ये असलं ओरडत होतो ना. प्रयागराज अगला स्टेशन प्रयागराज. आता आम्ही इथे खातोय वडापाव. मी घेतलाय समोसा पाव आणि विघ्नेशने घेतलाय समोसा पाव. ते वडापाव समोसा पाव पडत होता. खाऊन तुम्हाला दाखवतो. अजून 20 मिनिटं झाले तरी ऋषिकेश बाहेर आलेला नाही आहे. मग तर आम्ही बसलो असं इथं. सामान बाहेर आलंय, आम्ही इथं बसलोय. बघू अजून किती वेळ. ठीक आहे, आता ट्रक आलेली आहे मस्तपैकी. आता ट्रक म्हणजे सामान टाकलं या लोकांनी आणि आपण जाऊन आता बसेल त्यात आणि इथून जाणार गोरेगाव. कुठे? गिरगाव बोलतो. गिरगावला जाणार आहे. चलो आले आता टँगोनी जायचं बसलो. आम्ही भायखळ्याला पोचलोय मस्तपैकी मंडळाच्या इथे. इथे मंडळ आहे, पोडती मंडळ आहे. मंडळाचा गणपती आहे. हे लोक सगळे सामान उतरवत आहेत खाली मस्तपैकी. मस्त असा सेटअप चालू आहे आता आपला. एकदम भारी. दोन लावले 4 ड्रम. इथे रोपेचा सेटअप लागतो. पार्टी चालू आहे अजून. खूप मस्त असं सेटअप आपण उभारतोय. भारी वाटलं एकदम. वाजल्यावर कळेल कसं वाजतं ते. इथे मी पण वाजवणार आहे. रेडी स्टेडी गो. गोट्या वगैरे खेळलो लहानपणाच्या मस्तपैकी. आता परत मी एक लहानपणीचा एक छोटा व्हिडिओ क्लिप करतो, शूट करतो. मस्तपैकी असा नाश्ता आणलाय लोकांनी. समोसे आणि हिरवी चटणी. तुम्ही बघू शकता आपल्या पाठीमागे आपला सेटअप उभा झाला आहे. मस्त आता चालू एक गाणं वाजवून झालं. आता कंटिन्यू गाणे वाजणार आहे.
तर मी जास्त म्हणजे तो वाजण्याचं शूट करणार थोडं थोडं, जास्त घेतलं तर मग कॉपीराईट पण लागू शकतो, थोडं थोडं घ्यायला. ऋषा टेम्पोलीस घेतले, आरती चालू आहे. दादा रोटो वाजवतो. नाव काय दादा तुझं? अक्षय. अक्षय जाधव. मी पण जाधव, मी पण जाधव. सगळे भावकी जाधव. तू पण? मी पण जाधव. हा पण जाधव, हा पण जाधव, हा पण जाधव. हा एकटा कांबळे. एक कांबळे. एक कांबळे. पवार. आम्ही जाधव. सगळं सोडून दिलं इथं मॅच चालू आहे. अरे एकानंच लावा आहे. मी इकडे बघू तिकडे बघू असं. गोरा दिसतोय रे. विघ्नेश ताशा वाजवत होता. ताशा वाजवत होता. गु खाल्ला गु गु का? त्याने गु खाल्ला गु ताशावर काय नाही. आता इथून रोटो काढून आम्ही त्याच्या गाडीवरती लावणार आहे. काम पूर्ण पडले. आता गणपती निघेल, आता गणपती जाईल. आता रनिंगमध्ये रोटो वाजवणार आहे. थोडंफार वाजवला माझा हात, थोडं वाजवता येत नाही तरी वाजवला. माझा आवाज मला देत नाही. हा रोटो वाजवता. मी थांब कधी आगला ताशावर थापर आगला. आपण हा वाजवली, हा वाजवली. नाचता येईना वाजतं ना, नाचता येईना अंगण वाजत. विघ्नेश ताशा झोप. किती वाजले? 9:15. काय बोलतो? पुढे काहीतरी बोल. थांबला तिकडे.
नंतर फक्त रोटो तो भरायला लागेल, चालेल आपल्याला. काय बोलला हो? काय बोलला परत बोल. तर रोटो काढला आपला. हा रोटो काढून तो रोटो लावणार आहे फक्त तो रोटो लावणार आहे, एक सिंगल रोटो आणि रनिंग मध्ये चालवणार आहे. आता किती तास वाजवणार आहे? किती तास वाजवणार? 9 वाजेपर्यंत. 9 वाजेपर्यंत वाजणार, त्यानंतर एक गाणं मी वाजवणार. वरती पैसे आले तर वरती पैसे आले तर पोलीस पकडायला सामान झालं. पोलीसची जिम्मेदारी कोण घेतो असेल तर आम्ही वाजवतो. कोणत्या ग्रुप मधला आहे तू? हे बोल. आता कॉड पण कनेक्ट, माणूस पण रेडी, आपलं सगळं स्टॅम्प रेडी. निघायची तयारी एकदम, सगळे रेडी झाले. त्यातून निघायचं, त्यानंतर करणार आणि रनिंग कॉल चालू झाला आता. रनिंग कॉल. आता आमचं वाजवून झालंय. आता आम्ही निघालो, सामान घ्यायला परत आलो होतो. कान बसलेत कान. तू गावी चाललं? मी कुठे चाललो मला तर माहिती. निघालो आता घरी घरी घरी. नुसतं वाजव होते कान. तिथं उभं राहून ना माझे कान बहिरे झाले. माझे कनेक्ट आहे आता. काय बोलतो मला माझाच आवाज येत नाही. तो झोपून नाचत चढवायचे गाडी. तो एक आला, बोलतो भाऊ 40चे 10 दे ना, 40चे 10 दे, 40चे 10 दे. ठंडा खोललाय. 40चे 10 दे. चलो अभी आगे दिखाते, अभी हम लोग ट्रक टेम्पो आएगा, उसमें सामान डाल के निकलना दिखाते आगे. तर आता सामान काढलेत, एकदम पूर्ण गाडी खाली गेले. एकदा सगळे एकत्र गेलंय सामान. हा कामदार मजदूर, हे मजदूर आहे कातिया. निघालोय घरी, सगळी पॅकिंग वगैरे झाली आणि आपली गाडी आली. गाडी सगळं सामान भरतो आपण. तर आपण जाऊया. मला तर वाटतंय ब्लॉग इथं नाही, तिथं पुढे जाऊन जेव्हा आम्ही वरदला पोहोचू तिकडे ब्लॉग मी एंड करेल. आता सध्या तरी तुम्हाला जाताना दाखवेल की कसं जायचं, काय जायचं. ठीक आहे. आर्टिस्ट आज
तो चलो गाइस, अभी मैं स्टेशन पहुंच गया हूँ और 12 बज गए। ज़्यादा टाइम मैं रख सकता हूँ। और घर से फ़ोन भी आ रहे, मम्मी को पता नहीं मैं परेला आया हूँ। और अभी हम लोग स्टेशन पहुंच गए। अगर आपको मेरा ब्लॉग अच्छा लगा होगा तो लाइक करिएगा, शेयर करिएगा और सब्सक्राइब करिएगा। ये अपनी पब्लिक इधर है, अभी ट्रेन का वेट करें हम लोग। अच्छा करूँगा ऐसा कर रहा था मैं फटाक से घुमाना। अगर आपको मेरा ब्लॉग अच्छा लगा होगा तो लाइक करिए, शेयर करिए और सब्सक्राइब करिए।